गुड मॉर्निंग फ्रेंड्स. जसे की आपण या चॅनलवर पाहत राहता की आपण वेस्टेज बिझनेसमध्ये कसं ग्रो करू शकतो त्याच्या रिलेटेडच आम्ही सर्व व्हिडिओ आणत असतो. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांमध्ये अपलाईन डाऊनलाईनमध्ये शेअर करा. जसं की तुम्ही थंबनेल आजचं पाहिलंच असेल की ज्या टॉपिकवर आपण डिस्कस करणार आहेत तो टॉपिक म्हणजे ज्या बिझनेसबद्दल आपण इथे चर्चा करतोय त्याचा मार्केटिंग प्लॅन मराठी भाषेमध्ये समजून घेण्याचा हा एक आम्ही आगळा वेगळा प्रयत्न करतोय. आणि खरंच जसं इथं तुम्हाला समोर दिसतं की हा एक खरंच अनोखा बिझनेस आहे. या बिझनेसबद्दल माहिती घेण्याच्या अगोदर मी तुमचा मित्र होस्ट रवींद्र जाधव, MSc फिजिक्स MBA मार्केटिंग, जवळजवळ 10 वर्ष मी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम केलेलं आहे आणि साधारणतः एप्रिल 2018 पासून हा मी व्यवसाय करतोय. तर चला तर मित्रो, ज्या बिझनेसबद्दल आपल्याला माहिती घ्यायची त्या बिझनेसवर सरळ जाऊयात आपण. ज्या बिझनेसबद्दल आपल्याला इथं माहिती घ्यायची त्या बिझनेसला आपण म्हणतो नेटवर्क मार्केटिंग. याचं अजून एक नाव आहे डायरेक्ट सेलिंग, कोणी याला म्हणतं MLM, मल्टी लेवल मार्केटिंग, अशी बरीचशी याची नावं आहेत. पण नेमका हा बिझनेस कुठल्या प्रकारचा आहे किंवा नेमका काय हे थोडक्यात आपण समजून घेऊ. जसं की नेटवर्क मार्केटिंगला येणाऱ्या काळातील बिझनेस म्हणून ओळखलं जातं. जर हा येणाऱ्या काळातील किंवा एक आधुनिक पद्धत आहे बिझनेस करण्याची, तर आज कुठल्या पद्धतीने व्यवसाय होतो तर त्या पद्धतीला आपण म्हणतो पारंपरिक व्यवसाय करायची पद्धत. आता हे एक समजून घेणं का गरजेचं आहे? जर आपण पारंपरिक पद्धत समजून घेतली तरच आपल्याला नेटवर्क मार्केटिंग लवकरात लवकर समजेल. जसे की पारंपरिक व्यवसाय करायच्या पद्धतीमध्ये एखादी कंपनी असते, ती कंपनी प्रोडक्ट बनवते आणि तुम्ही मी ग्राहक आहेत, आपण ही वस्तू खरेदी करत असतो. पण कुठलीही गोष्ट आपण खरेदी करण्यासाठी डायरेक्ट कंपनीत न जाता आपण आपल्या जवळच्या रिटेलरकडे किंवा दुकानदाराकडे जात असतो. हा दुकानदार होलसेलरकडे जातो, होलसेलर स्टॉकिस्टकडे, स्टॉकिस्ट कॅरी फॉरवर्ड युनिटकडे, याच्यानंतर कंपनी किंवा या प्रोसेसमध्ये बरेचसे अजून लोक असतात. कंपनी एखादे प्रोडक्ट बनवते, कस्टमर तो खरेदी करतो, पण कस्टमरला त्या प्रोडक्टबद्दल माहिती मिळते, ती माहिती मिळते जाहिरातीतून. आणि या जाहिरातीतून जेव्हा आपल्याला माहिती मिळते तेव्हा आपण रिटेलरकडे जाऊन ही वस्तू खरेदी करतो. समजा एखाद्या रिटेलरकडे आपण एखादी वस्तू खरेदी करतोय 100 रुपयाला. काय वाटतं, जेन्युइनली ती 100 रुपयाला बनली असेल? नाही, डेफिनेटली. तर ती काही ना काही कमी पैशामध्ये तयार झाली असेल. जसं की ऑक्सफर्ड बिझनेस युनिव्हर्सिटीनं एका सर्वेच्या माध्यमातून अशी गोष्ट सांगितलेली आहे की जी गोष्ट MRPनं बाजारामध्ये विकल्या जाते ती तिच्या 30 ते 40% बनून पडत आहे आणि उरलेली जी 60% रक्कम आहे ही या मधल्या लोकांमध्ये वाटण्यात येत आहे. आता यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे, जो तो आपापला पैसा लावतोय आणि वेळ खर्च करतोय. पण या ठिकाणी विनाकारण प्रचंड प्रमाणात जाहिरातीवर खर्च होतोय. ज्या जाहिराती आपण TV वर पाहतोय, न्यूजपेपरवर पाहतो, रेडिओवर ऐकत असतो, बऱ्याच ठिकाणी या येतात आणि त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात हा पैसा खर्च होतोय. आणि याच पैशाला कट ऑफ मार्जिन करण्यासाठी जी पद्धत डेव्हलप झाली साधारणतः आजपासून 136 वर्ष अगोदर आणि भारतामध्ये 1995 पासून या पद्धतीला सुरुवात झाली, ज्याला आपण म्हणतो नेटवर्क मार्केटिंग. या पद्धतीमध्ये नेमकं काय नवीन आहे? तर या ठिकाणी कंपनी म्हणते मी वस्तू बनवतो आणि कस्टमर किंवा ग्राहक खरेदी करतो. तसं पाहिलं तर जी मधली लोक आहेत, मग भले आपण ऑनलाईन पर्चेसिंग करत असो किंवा मॉलमध्ये जाऊन खरेदी करत असो, मधामध्ये कुणी ना कुणी आहे. या लोकांना स्किप करून नेटवर्क मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंगमध्ये सरळ सरळ एक होतं की सरळ तुम्ही कंपनीचे डिस्ट्रीब्युटर व्हा आणि डिस्ट्रीब्युटर झाल्याच्या नंतर तुम्ही 40 रुपयाची वस्तू 40लाच घेऊन या ठिकाणी तुम्ही 60% बचत करू शकता किंवा 60% कमाई करू शकता. ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून तुम्हाला या ठिकाणी कमाईसुद्धा करता येते आणि या ठिकाणी बचतसुद्धा करता येते. हां, कस्टमर म्हणून जर पाहिले तर तुम्ही 60% बचत करू शकता. ॲज अ बिझनेसमॅन, एंटरप्रेन्युअरशिप म्हणून जर का पाहत असाल तर तुम्ही 60% कमाई करू शकता. डेफिनेटली याच चॅनलवर आधारित एक सिंपल मला एक्झाम्पल घ्यायचं आहे. जसं की आजच्या डेटला आपल्या घरामध्ये कुठून ना कुठून काही ना काही वस्तू येतात. जसं की किराणा शॉप असेल, मेडिकल शॉप असेल, इलेक्ट्रॉनिक्स असतील. जर आपण शेतकरी असेल, आपल्याकडे शेती असेल तर कृषी केंद्रावरून काही गोष्टी येतात, काही हार्डवेअरच्या दुकानातून येतात. जर बेसिकली पाहिलं तर आपल्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या दुकानातून काही ना काही वस्तू येत असतात.
माझा जो म्हणायचा मुद्दा आहे, तो मुद्दा सिंपल एवढाच आहे, की माझ्याकडे असंच एक दुकान आहे, ज्या दुकानाचं नाव आहे वेस्टेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड. आणि सिम्पली हा जो व्हिडिओ मी प्रेझेंट करतोय, याचं एक मुख्य कारण एवढंच आहे, की आपल्याला फक्त दुकान बदलायचं आहे. हां, डेफिनेटली बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न आला असेल, की नेमकं आम्हाला या दुकानाबद्दल माहिती नाही आहे किंवा हे दुकान नेमकं कुठलं आहे? याच्यामध्ये आमचे काय बेनिफिट्स आहेत? आमचे काय फायदे आहेत, की जेणेकरून हे दुकान बदलल्याच्यानंतर आम्हाला फायदा होऊ शकतो? डेफिनेटली या प्रश्नाचं उत्तर जर का म्हणलं, तर जसं मी सांगितलं, की ज्या दुकानातून आपल्याला वस्तू घ्यायच्यात, त्या दुकानाचं नाव आहे वेस्टेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड. हे एक डायरेक्ट सेलिंग बेस किंवा नेटवर्क मार्केटिंग बेस असलेलं एक शॉप आहे. जसं की या दुकानाबद्दल थोडक्यात माहिती घ्यायची असेल, तर वेस्टेजची सुरुवात झाली होती 2 जून 2004ला. आज 2021ला जर का पाहिलं, तर साधारणतः आज 17 वर्ष पूर्ण झालेले आहेत वेस्टेजला. भारतामध्ये सुरुवातीला दिल्ली आणि बँगलोर या ठिकाणी हिचे ब्रँच ऑफिस होते. आज जर का पाहिलं, तर जवळजवळ 48 पेक्षा जास्त ठिकाणीचे ब्रँच ऑफिस ऑल ओव्हर इंडिया आहेत आणि 30 पेक्षा जास्त ब्रँच ऑफिसचे बाहेर देशात आहेत. 2004ला जेव्हा कंपनी स्टार्ट झाली होती, त्यावेळेस कंपनीकडे फक्त 10 प्रोडक्ट होते. आज जर का पाहिलं, तर 450 पेक्षा जास्त प्रॉडक्ट्स 19 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेली वेस्टीज ब्रँडने एक आपले प्रोडक्ट आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक अमेझिंग कन्सेप्टवर आपण काम करतोय, जे की बेस्ट डील. त्याच्यामध्ये जर का पाहिलं, तर साधारणतः 5,000पेक्षाही जास्त प्रोडक्ट आहेत. 10 डिस्ट्रीब्युटरपासून कंपनीनं स्टार्ट केलं होतं. आज जर का पाहिलं, तर जवळजवळ 2.5 करोड डिस्ट्रीब्युटरचा बेस पूर्ण भारतभर कंपनीचा आहे. जवळजवळ जर का आकडेवारीच्या हिशोबानं पाहिलं, तर 2.25% जी लोकसंख्या आहे पूर्ण भारताची, ती आज वेस्टीजसोबत आहे. आणि दर महिन्याला 5 लाखापेक्षा जास्त डिस्ट्रीब्युटर आजच्या कंडिशनला वेस्टेजला जॉईन होत आहेत. 5 शॉपपासून स्टार्ट केलं होतं. आजच्या डेटला पाहिलं, तर जवळजवळ 3,500-4,000 हजार ऑफलाईन शॉप आहेत, काही ऑनलाईन शॉप आहेत. ह्या जे प्रोडक्ट्स जे आहेत, हे आपण ऑफलाईन म्हणजे स्वतः तिथं जाऊन आपण परचेस करू शकतो किंवा ऑफलाईनसुद्धा आणि ऑनलाईनसुद्धा या दोन्ही पद्धतीनं आपण परचेस करू शकतो. टर्नओव्हरची जर का गोष्ट केली, उलाढालीची जर का गोष्ट केली, तर 2004ला पहिल्या वर्षी कंपनीचा टर्नओव्हर होता जवळजवळ 5 करोड रुपयाचा. आज जर का पाहिलं, तर मोर दॅन 3,300 करोडपेक्षाही जास्त कंपनीचा टर्नओव्हर आहे. आज इंडियातील नंबर 1ची लीडिंग डायरेक्ट सेलिंग कंपनी म्हणून वेस्टीज ओळखल्या जात आहे. आणि जगाच्या क्रमवारीत जर का पाहिलं, तर रिसेंटली जर का पाहिलं, तर जे मोमेंटम रँकिंग कंपनीचा आहे, तो आहे 7वा. आणि वेस्टीजबद्दल जर बोलायचं झालं, तर भारतातील ही एकुलती एक कंपनी अशी आहे, की जगातील ज्या टॉपच्या 100 कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये येणारी ही एकमेव भारतीय कंपनी आहे. आज फक्त भारतातच आपण काम करत नाही आहोत, तर आपण नेपाळ, बांगलादेश, बहरीन, थायलंड, सौदी अरेबिया अशा बऱ्याच देशांमध्ये आपण आजच्या डेटला काम करतो आहे. साधारणतः जवळजवळ 9 देशामध्ये आपण हार्ड लॉन्चिंग झालेली आहे आणि बऱ्याच देशांमध्ये जवळजवळ 21 देशांमध्ये सॉफ्ट लॉन्चिंगसुद्धा झालेली आहे. आणि कंपनीचं असं टार्गेट आहे, की 2025पर्यंत 50 देशामध्ये कंपनीला पोचायचं आहे. डेफिनेटली ही कंपनी करणार, नो डाऊट. हे झाली थोडक्यात दुकानाबद्दल माहिती, की ज्या दुकानाबद्दल आपल्याला जास्त उत्सुकता लागलेली, की कुठलं दुकान बदलायचं आहे. तर ही थोडक्यात दुकानाची माहिती झाली. पण या दुकानावरून जर आपण काही वस्तू घेतल्या, तर नेमकं आपल्याला काय बेनिफिट्स मिळू शकतात? जसं की या दुकानामध्ये हेल्थ केअरचे प्रोडक्ट आहेत. म्हणजे आपल्या आरोग्य रिलेटेड प्रोडक्ट आहेत. हे सर्व फूड सप्लिमेंट्स आहेत. ज्या फूड सप्लिमेंट्सचा वापर करून आपण जुनाट सर्दीपासून कॅन्सरपर्यंतचे जे आजार आहेत, यांना आपण दूर ठेवू शकतो. विशेष म्हणजे झाल्याच्या नंतर याच्यामधून रिकव्हरीसुद्धा फास्ट करू शकतो. पर्सनल केअर, डेली केअरचे जे प्रोडक्ट्स आहेत, हे सुद्धा याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स असतील, हेल्थ फूड असेल, ओरल केअर असेल, एअर प्युरिफायर असेल, वॉटर प्युरिफायर असेल, मेन्स कॉस्मेटिक्स असेल. त्याच्यानंतर हायजीन रिलेटेड अप्रतिम अशी सुंदर रेंज आपल्याकडे आहे. मिस्टर ऑफ मिलन अप्रतिम पेटा सर्टिफाईड प्रोडक्ट्स जे कॉस्मेटिक्स सेक्शनमध्ये येतात. स्किन फॉर्म्युला 9 अबव 35 इयर्स अशी बरीचशी प्रोडक्ट रेंज आहे. त्याच्यामध्ये हेल्थ फूड, त्याच्यानंतर वुमन हायजीनमध्ये सुद्धा बरेचसे प्रोडक्ट आहेत. आणि जे एक मॅकड्राईव्ह म्हणून एक जी नवीन कॅटेगरी आपण लॉन्च केलेली आहे ॲटोमोबाईल सेक्टरमध्ये, ज्याने की एक क्रांती तयार केलेली आहे, एक क्रांती केलेली आहे. आणि त्याच्यामुळं फ्यूल कन्झम्पशन असेल, बाकी काही गोष्टी असतील, ह्या बऱ्याच प्रमाणात प्रदूषण असेल, बऱ्याच गोष्टी ह्या कमी होतात. त्याच्यानंतर नॅचरलची पर्सनल केअरची जी सिरीज अप्रतिम आहे. ॲग्रिकल्चरचे जे 8 प्रोडक्ट आहेत, ते सुद्धा अप्रतिम आहेत.
डेफिनेटली शॉर्टमध्ये सांगायचं जर का झाले तर आपल्या घरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत ज्या काही गोष्टी लागतात त्या जवळजवळ वेस्टेजमध्ये सर्वच्या सर्व आहेत. जसं की आपण स्क्रीनवर पाहू शकतो या प्रोडक्ट्स आपल्या घरामध्ये लागतात. जसं की आपण मेडिकलवरून हेल्थ रिलेटेड प्रोडक्ट आणतो, किराणावरून घरगुती लागणाऱ्या गोष्टी आणतो. याच्या व्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक्समध्ये जसं की मोबाईल असेल, बऱ्याच काही गोष्टी असतील, ह्या आपण कुठून ना कुठून परचेस करतो. ह्या फक्त आपल्याला वेस्टेजमधून परचेस करायच्यात. जे की GMP सर्टिफाईड, हलाल सर्टिफाईड, ISO, SGS सर्टिफाईड हे प्रोडक्ट आहेत. आणि FDA स्टँडर्डनुसार ह्या सगळ्या गोष्टी तयार करण्यात येतात. आणि हे जे सगळे प्रोडक्ट आहेत, हे कंपनी स्वतःचं जे इन हाऊस R&D लॅब आहे, इथं हे तयार करून आपल्यापर्यंत हे पोहोचवत असतात. म्हणजे कोणाची कॉपी नाही आहे, स्वतः मेड करून आपल्याला हे उत्तम क्वालिटीचे प्रोडक्ट्स आपल्याला मिळतात. डेफिनेटली हा प्रश्न आपल्या डोक्यामध्ये आला असेल की डेफिनेटली ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण नेमका माझा फायदा काय? तर फायदा जर समजून घ्यायचा असेल तर कुठल्या ना कुठल्या दुकानातून आपण काही ना काही वस्तू खरेदी करतो. जसं की किराणा असेल, काही असेल, ह्या सगळ्या गोष्टी. माझं म्हणणं आहे सिंपल, वेस्टेजमधून ह्या खरेदी करायच्यात. साधारण एक मिडल क्लास फॅमिली असेल तर एक किराणा असेल, मेडिकल असेल, इलेक्ट्रॉनिक शॉप असेल, या ठिकाणाहून कमीत कमी आपल्या घरामध्ये डेली प्रत्येक महिन्याच्या हिशोबाने जर का पाहिलं तर एक साधारणतः 5,000 ते 10,000पर्यंत आपला खर्च होतो. एक लोअर मिडल क्लास फॅमिली जर का पाहिलं तर एक 3,000 ते 4,000पर्यंत खर्च होतो. मी एका लोअर मिडल क्लास फॅमिलीचा उदाहरण घेऊन समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. जसे की आपण ह्या सगळ्या दुकानांवरून, जसं की कृषी केंद्र असू शकतं, तुमचं मेडिकल असेल, किराणा असेल, 3,000ची खरेदी तुम्ही कुठल्या ना कुठल्या दुकानातून करताय. माझं म्हणणं एवढं आहे, ह्या गोष्टी तुम्ही आजपासून वेस्टेजमधून घेणं सुरुवात करा. डेफिनेटली पहिले आपण फायदे समजून घेऊ. फायदे नंबर 1, या ठिकाणी जर का तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, जे की अगदी फ्रीमध्ये आहे. याच्यासाठी कुठलेही आपल्याला पैसे मोजण्याची आवश्यकता नाही आहे. रजिस्ट्रेशन झाल्याच्यानंतर आपण एक रजिस्टर्ड डिस्ट्रीब्युटर म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. आपण एक नोंदणीकृत ग्राहक किंवा डिस्ट्रीब्युटर म्हणून इथं ओळखला जातो. डिस्ट्रीब्युटर झाल्याच्या नंतर आपल्याला जे फायदे मिळतात ते कुठूनही बाजारातून मिळू शकत नाहीत. तर डेफिनेटली हे फायदे कुठले कुठले आहेत? याच्यात सगळ्यात पहिला फायदा, आपण कुठूनही वस्तू खरेदी जर का केली तर आपल्याला कुठल्याही प्रकारची सूट किंवा डिस्काउंट मिळत नाही. वेस्टेजमधून कुठलेही प्रोडक्ट तुम्ही घेतले तर जागेवर तुम्हाला कंपनी 10 ते 20% डिस्काउंट देते डिस्ट्रीब्युटर झाल्याच्या नंतर. बाजारात जर तसं पाहिलं तर कुठलीही सूट मिळत नाही. सेम तसंच जर का पाहिलं, बाजारातून कुठल्याही या प्रकारची आपल्याला सूट मिळत नाही. जर आपण 3,000चे प्रोडक्ट आपल्या घरामध्ये लागत असतात, तर हा डिस्काउंट जरी आपण पकडला, 3,000चे प्रोडक्ट साधारणतः 20% डिस्काउंटनं ₹600 कमी पडणार. सरळ सरळ पकडूयात ₹500 कमी, म्हणजे ह्या वस्तू पडणार आपल्याला 2,500ला. याच्या व्यतिरिक्त बाजारामध्ये कुठलीही वस्तू आपण घेतली आणि कितीच्याही वस्तू घेतल्या, कुठलाही दुकानदार आपल्याला काही वस्तू फ्री देत नाही. वेस्टेजमध्ये तुम्ही डिस्ट्रीब्युटर झाल्याच्या नंतर एक ठराविक वेळेमध्ये जर का खरेदी केली किंवा पूर्ण महिनाभरामध्ये बऱ्याचशा अशा स्कीम चालू असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला कितीच्याही वस्तू घेतल्याच्या नंतर 10%ची वस्तू फ्री मिळतात. बाजारामध्ये जर का तसं पाहिलं तर कुणीही आपल्याला एकही वस्तू फ्री देत नाही. ऑन डिमांड तर काहीच मिळत नाही. जर 3,000च्या वस्तू घेत असेल तर ₹300ची वस्तू फ्री मिळतील. 10,000चे घेतलं तर ₹1,000ची वस्तू फ्री. या हिशोबानं आपल्याला ह्या वस्तू फ्री मिळत असतात. याच्या व्यतिरिक्त ह्या वस्तू आपल्याला दर महिन्याला घरामध्ये लागतात. ह्याच वस्तू जर का आपण वेस्टेजमधून खरेदी केलं, सलग 4 महिने 3-3 हजाराचे उदाहरणार्थ आपण प्रोडक्ट घेतले, तर 5व्या महिन्यामध्ये आपल्याला कंपनी फ्री चॉईस देते. 5,500 प्रोडक्ट आमच्याकडे आहेत. याच्यापैकी तुम्ही कुठल्याही वस्तू घेऊ शकता. जे की बाजारामध्ये आपल्याला कुठलीही लॉयल्टी स्कीम मिळत नाही. जर आपण कुणासोबतही किती लॉयल्टी असलो, दुकानदारासोबत असू द्या किंवा एखाद्या XYZ कंपनीसोबत आपण लॉयल असलो, दर महिन्याला घेतोय, आपल्याला कुठलेही काही प्रोडक्ट फ्री मिळणार नाहीत. पण वेस्टेजमध्ये याच्या उलट की 20%चे प्रोडक्ट आपल्याला फ्री मिळतात. साधारणतः एक वेस्टेज 3,000चं व्हाउचर देतं आपल्याला 5व्या महिन्यात आणि त्यावेळेस आपण हे प्रोडक्ट तिथं परचेस करू शकतो. आता बाजारामध्ये आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी आपण घेत आलो, याच्या बदल्यात आपल्याला कुठलीही गोष्ट काही मिळत नाही. म्हणजे डेफिनेटली इथं होतोय खर्च. पण वेस्टेज सिम्पली तुम्हाला एकच गोष्ट म्हणते की तुम्ही या ठिकाणाहून
वस्तू खरेदी करताय तर ही तुम्ही गुंतवणूक करताय. तसा जर विचार केला तर आपण 3,000 रुपये दिलेत वेस्टेजला, 3,000चे प्रॉडक्ट घेतलेत. इथं कुठल्याही प्रकारची गुंतवणूक झाली नाही. जे बाजारामध्ये प्रोसेस आहे तीच आपण प्रोसेस फॉलो केली, दुकान बदलून सुद्धा. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला 300 रुपयाचे प्रॉडक्टसुद्धा फ्री मिळाले. लॉयल्टी स्कीमच्या हिशोबाने पाहिलं तर 3,000चे प्रॉडक्ट आपल्या चॉईसनं आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. इथं गुंतवणुकीचा विषय येत नाही, पण वेस्टेज याला गुंतवणूक म्हणताय. वेस्टेज म्हणते या ठिकाणी तुम्ही बिझनेस करता, ॲज अ कस्टमर म्हणून जरी घेतलं तरी, ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून घेतलं तरीसुद्धा, आणि जी काही तुम्ही गुंतवणूक करता या गुंतवणुकीच्या 5 ते 11% रक्कम आपल्या दर महिन्याच्या 10 तारखेला कंपनी खात्यावर जमा करते. बाजारामध्ये प्रचंड ब्रँड्स आहेत. त्याच्यातील बरेचसे ब्रँड्स आपल्या घरामध्ये आहेत, जे की आपण वर्षानुवर्षापासून वापरतो आहे. हे अजूनही बरेच वर्ष जरी आपण वापरले तर याच्यावर आपल्याला ॲज अ कॅशबॅक म्हणून आतापर्यंत कुठली काही रक्कम मिळालेली नाही. पण मला नाही वाटत येणाऱ्या ते काळामध्ये सुद्धा ती शक्य होईल कॅशबॅक म्हणून मिळणं. तर वेस्टेज ही कॅशबॅक देते. म्हणजे तसं पाहिलं तर 3,000च्या वस्तू घेतल्यात साधारणतः एक 301 रुपये आपल्या खात्यावर जमा होतात. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर सांगायची असेल मला, तर इथं प्रत्येक जो प्रोडक्ट वेस्टेजचा, त्या प्रत्येक प्रोडक्टवर कंपनी स्वतः त्या प्रोडक्टची गॅरंटी घेते, ती पण 100% आहे. आणि प्रत्येक प्रोडक्टवर असं लिहून देण्यात येतं की वेस्टेज ऑफर्स 100% प्रोडक्ट गॅरंटी ऑन इट्स प्रोडक्ट क्वालिटी. इफ यू आर नॉट सॅटिस्फाईड इट कॅन बी रिटर्न ॲज प्रोडक्ट रिटर्न पॉलिसी. सिम्पली जर सांगायचं झालं असेल तर वेस्टेजच्या प्रत्येक वस्तूची 100% वेस्टेजमध्ये गॅरंटी घेण्यात येते. आणि जर आपल्याला ते आवडली नाही तर 30 दिवसाची रिप्लेसमेंट किंवा कॅशबॅक पॉलिसीसुद्धा आपल्याकडं आहे. हे झाले बेसिक फायदे. याला एका सोप्या उदाहरणातून जर समजून घ्यायचं असेल, सिंपल एवढंच आहे. जर ह्या सगळ्या गोष्टी जर का आपण ऑब्झर्व केल्या, माहिती काढली याची व्यवस्थित जर समजून घेतलं, तर वेस्टेजची प्रत्येक गोष्ट जर समजा एखादी वस्तू 100 रुपयाला असेल, तर डेफिनेटली या सगळ्या गोष्टीच्या हिशोबाने जर का आपण खरेदी केली, तर ती वस्तू आपल्याला 50 रुपयालाच पडते. या हिशोबाने पाहिलं तर वेस्टेजचे प्रोडक्ट बाजारातले प्रोडक्टसुद्धा स्वस्त आहेत. आता यालाच एका छोट्या उदाहरणातून समजून घेऊयात. जसं की मला इथं ब्रँडबद्दल तुलना नव्हती करायची, पण एक उदाहरण घेण्यासाठी म्हणून मी या ठिकाणी एक पॉन्ड्सचं टाल्कम पावडर घेतलं आहे. मला म्हणायचं एवढंच आहे की आजच्या डेटला आपण कुठल्या आणि कुठल्या ब्रँडच्या वस्तू वापरतो आहे. जसं की हे पॉन्ड्सचं टाल्कम पावडर आपण वापरतो आहे. याच्याऐवजी माझं म्हणणं सिंपल एवढंच आहे की ॲशियटचं टाल्कम पावडर वापरायचं आहे. आता डेफिनेटली ते बरेचसे प्रश्न आले असतील आपल्या डोक्यांमध्ये की सर याची क्वालिटी चांगली असायला पाहिजे, माझ्या खिशालासुद्धा हे परवडायला पाहिजे, आणि 4-2 पैसे जर का मला याच्यातून कॅशबॅक किंवा इन्कम जर असले तर डेफिनेटली खूप चांगली गोष्ट आहे. आता हे जर प्रश्न असतील तर याच्यातून एक गोष्ट समजून घ्यायची आपल्याला. ठीक आहे, पॉन्ड्सचं टाल्कम पावडर आपण वापरतोय, त्याच्याऐवजी आपल्याला वेस्टेजचं टाल्कम पावडर वापरायचं आहे. या व्हिडिओ दरम्यान मी तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं क्वालिटी हा विषय क्लिअर करू शकत नाही. क्वालिटी ही क्लिअर होणार यूज केल्याच्या नंतर. जरी तुम्ही यूज करत असाल तर वेस्टेजकडे कॅशबॅक पॉलिसी आहे. जर तुम्हाला नाही आवडलं 30 दिवसात तुम्ही परतसुद्धा करू शकता. ही एक आपली फायद्याची गोष्ट आहे ॲज अ कस्टमर. पण जसं मी रेटवर जर का कंपेअर करायचं असेल, तर प्रत्येक गोष्ट आत्तापर्यंत आपण MRPवर खरेदी करतोय. पॉन्ड्सचं टाल्कम पावडर 100 रुपयाला मिळते, ज्याची MRP आजच्या डेटला 100 रुपये. येलोवालं जर का घेतलं तर ते मोर दॅन 125 रुपीजच्या वर आहे. तेच जर का वेस्टेजचं कंपेअर केलं 100 ग्रामचं टाल्कम पावडर, तर त्याची MRP आजच्या डेटला 60 रुपये. पण मित्र या ठिकाणी जरी आपल्याला हा फरक दिसत असेल की पॉन्ड्सपेक्षा वेस्टेजचं टाल्कम पावडर स्वस्त पडत आहे, पण मी एक वाक्य मगा बोललो होतो की वेस्टेजचे प्रोडक्ट मार्केटपेक्षा पण स्वस्त पडतात. कसे पडतात? थोडक्यात जर समजून घ्यायचं असेल तर 100 ग्रामचं आपण टाल्कम पावडर घेतलं आहे, इकडं सुद्धा 100 ग्राम घेतलं आहे. पॉन्ड्सचे आज जर का MRP पाहिली तर 100 रुपये, वेस्टेजची MRP 60 रुपये. पण आपण रजिस्ट्रेशन केलेले जे की फ्रीमध्ये आहे. फ्रीमध्ये केल्याच्या नंतर आपल्याला कुठली गोष्ट MRPवर खरेदी करायची गरज नाही, तर ती आपल्याला पडत असते डिस्ट्रीब्युटर प्राईजनं. भले तुम्ही ॲज अ कस्टमर घ्या, डिस्ट्रीब्युटर घ्या, ॲज अ बिझनेसमॅन घ्या, ॲज अ कस्टमर घ्या, तुम्हाला हेच टाल्कम पावडर पडणार 52 रुपयाला. म्हणजे 10 ते 20% इथं डिस्काउंट मिळणार. याच्या व्यतिरिक्त 10%ची प्रोडक्ट फ्रीची स्कीम आहे. त्या हिशोबाने पाहिलं तर परत आपले 5 रुपये कमी होतात 10%, जे की पडले 47 रुपीजला, जवळजवळ 47 रुपयाला. दर महिन्याला आपल्या घरात लागणाऱ्या गोष्टी आहेत, आपण कन्सिस्टन्सी ऑफरमध्ये बसणार आहेत. त्या हिशोबाने जर पाहिलं तर परत 10 रुपये कमी होणार, म्हणजे ही वस्तू पडली 37 रुपयाला. याच्या व्यतिरिक्त कितीही गोष्टी घ्या, कधीही घ्या, केव्हाही घ्या, या प्रत्येक गोष्टीवर आपल्याला 5 ते 11%
कॅशबॅक येणार म्हणजे येणार. आणि या कॅशबॅकच्या हिशोबाने जर का पाहिलं तर ॲश्युअरच्या ॲक्टिव्ह टाल्कम पावडरवर कमीत कमी 2 ते 4 रुपये आपल्या अकाउंटवर जमा होणार. या हिशोबाने पाहिलं तर हे टाल्कम पावडर आपल्याला 35 ते 33 रुपयाच्या आसपास पडतं. मित्र, एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. याची MRP 60 रुपये. सगळ्या स्कीममध्ये जरी आपण बसलो तरी हे सुद्धा 33 रुपयाच्या आसपास पडतं. नियर अबाउट पाहिलं एक 45 ते 50% आपल्याला या ठिकाणी डिस्काउंट पडतो. म्हणजे 100ची गोष्ट इथं 50ला डेफिनेटली पडते. आता हे झालं एक घरगुती उदाहरण. एक उदाहरण मला ॲग्रीच्या रिलेटेड घ्यायचं आहे. जसं की स्टिकर एक मार्केटमधलं खूप चांगल्या पद्धतीचं स्टिकर आहे. याच्याऐवजी मला फक्त एवढं म्हणायचं की आमचं एक स्टिकर आहे ज्याचं नाव आहे ॲग्री 82. हे तुम्ही वापरायला पाहिजे. आता जर का दोन्हीचं पाहिलं तर दोन्ही 100 मिलीचे आपण कंपॅरिझन करू. याची MRP 150 रुपये आणि माझ्या याची 127. किमतीमध्ये तफावत तर लक्षात आली की डेफिनेटली बाजारापेक्षा हे स्वस्त आहे. पण याच्यापेक्षा स्वस्त कसं पडतं? MRP भले 127 रुपये असेल, DP याची 106 रुपये. 10% डिस्काउंटनं जर का पाहिलं तर 10 रुपये परत कमी होतात. पडलं 96 रुपयाला. 20% कन्सिस्टन्सीच्या हिशोबाने पाहिलं तर परत 20 रुपये कमी होतात. 76 रुपयाला पडलं. 5 ते 11% आपल्या अकाउंटवर कॅशबॅकसुद्धा येणार आहे. कमीत कमी 4 रुपये ते 12 रुपयापर्यंत. असं पाहिलं तर साधारणतः हे 72 रुपये ते 64 रुपयापर्यंत आपल्याला पडतं. म्हणजे वेस्टेजची MRP कितीही असली, नो डाऊट आपल्याला त्याच्याशी काही संबंध नाही आहे. नेमकं आपल्याला प्रोडक्ट कशा पद्धतीनं पडतं हे समजून घेणं गरजेचं आहे. शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर इकडं बाजारातलं स्टिकर आहे जे की 15 रुपये प्रतिपंप पडतं आणि वेस्टेजचं 6 रुपये 40 पैसे आहे. पण याच्या व्यतिरिक्त अजून एक फायदा समजून घ्यायचा असेल तर वेस्टेजचं जे ॲग्री 82 आहे हे फक्त स्टिकरचं काम न करता याच्या व्यतिरिक्त ॲक्टिवेटर आहे, स्प्रेडर आहे, pH बॅलेन्सर आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर का पाहिलं तर मॉइश्चर लेवल इन्क्रीज करणे असेल किंवा बाष्पीभवन जमिनीतील कमी करणे, असे जवळजवळ 21 फायदे देणारे हे प्रोडक्ट आहे. म्हणजे कमी पैशामध्ये आपल्याला खूप जास्त फायदे देणारं प्रोडक्टसुद्धा मिळतं आहे. असंच जर का पाहिलं तर आपल्याकडं हेल्थ केअरची खूप मोठी रेंज आहे. पर्सनल केअरची आहे, त्याच्यामध्ये स्किन केअर, हेअर केअर, बॉडी केअर, सेल्फ केअर. ओरल केअरमध्ये जवळजवळ 3 प्रकारचे पेस्ट आहेत. आपल्याकडं ब्रश आहे, माउथ फ्लॉसेस आहेत, माउथ वॉश आहे. हेल्थ फूडमध्ये टी आहे, कॉफी आहे. त्याच्यानंतर एडिबल ऑइल आहे, खाण्याचं तेल आहे. ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्समध्ये तर खूप चांगल्या पद्धतीची रेंज आहे. त्याच्यासोबत आयुर्वेदिकमध्ये आपण काम करतो, मेन्स ग्रूमिंगमध्ये काम करतो, प्रीमियम स्किन केअर, स्किन फॉर्म्युला 9 म्हणून आपलं एक ब्रँड आहे. कलर कॉस्मेटिक्स म्हणजे जसं की मिस्टर ऑफ मिलन. होम केअरमध्ये हायवेस्टची सिरीज आहे. एअर प्युरिफायर, वुमन हायजीन, वॉटर प्युरिफायर, वेस्टेज इसेन्शियल. ॲटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जर का पाहिलं तर मॅकडॉनल्डचे जबरदस्त सिरीज कंपनीने लॉन्च केलेली आहे. नॅचरल पर्सनल केअर आहेत. सिम्पली सकाळपासून संध्याकाळपर्यंत लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण 50% रकमेमध्ये आपण घरी घेऊन येऊ शकतो, जे की मार्केटपेक्षा कुठल्याही प्रोडक्टपेक्षा वेस्टेजचे प्रोडक्ट आपल्याला स्वस्त पडतात. हे झालं दुकानाबद्दल माहिती, की दुकान जरी बदललं तरी आपल्याला 100ची वस्तू 50ला पडते. पण हे जे मी आत्तापर्यंत फायदे समजून सांगितलेत, हे फायदे होते फक्त एका कस्टमरचे. जर वेस्टेजचा आपण कस्टमर म्हणून जरी झालो, तरी हे फायदे आपल्याला मिळू शकतात. पण जर याला व्यवसाय म्हणून घेतलं, ॲज अ एंटरप्रेन्युअर म्हणून जर का आपण याला सुरू केलं, तर नेमकं याच्यातून काय मिळू शकतं? त्याच्याबद्दल आपण थोडक्यात समजून घेऊ. जसं की माझं म्हणणं सिंपल एवढंच आहे, की तुम्ही व्हॉटएव्हर काही करत असाल, तुम्ही नोकरी करत असाल, बिझनेस करत असाल, तुम्ही शेती करत असाल, कुठलंही जे काही तुम्ही करत असाल, हे करत बराचसा वेळ आपल्याकडे शिल्लक असतो. जसं की दिवसभरातील तास असेल, 2 तास असतील, 3 तास, 4 तास. तर या बिझनेसला जर का आपण पार्ट टाईम किंवा फुल टाईम आजपासून येणारे 1 ते 4 वर्ष जर का आपण केले, तर या बिझनेसच्या माध्यमातून आपण कमीत कमी 1 लाखापासून तर 5 लाख प्रति महिना किंवा याच्यापेक्षाही जास्त, जेवढं तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे, त्या हिशोबानं तुम्ही कमवू शकता. आता एवढे पैसे कमवण्यासाठी किंवा एवढी मोठी रक्कम कमवण्यासाठी नेमकं काय करावं लागेल? याच्यासाठी सिंपल एवढंच आहे, एक रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरायचा आहे, जो की अगदी फ्रीमध्ये. इथं आपल्याला ₹1 इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही आहे. जर या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट नाही, तर या ठिकाणी रिस्कसुद्धा कुठलीही नाही आहे. जर आपण गुंतवणारच काही नाही आहे, तर आपलं जाणारसुद्धा काहीच नाही आहे. डेफिनेटली या ठिकाणी रजिस्ट्रेशन झाल्याच्यानंतर कंपनीचा एक 4 फोल्ड प्लॅन आहे, मार्केटिंग प्लॅन. जिथं की हा ॲक्युम्युलेटिव्ह प्लॅन आहे, सतत वाढत जाणारा प्लॅन आहे.
इथं फक्त प्रमोशन होतं, डिमोशन कधीच होत नाही. हा प्लॅन कधीच झिरो होत नाही. हा जिथून तुम्ही सुरुवात केली तिथून वाढतच जातो. परत तुम्हाला क्वालिफिकेशन करण्याची गरज नाही. कुठली लेवल तुम्हाला परत घ्यायची गरज नाही. जो डायरेक्टर बोनस आणि वरची जी इन्कम आहे त्याच्यामध्ये, जे की मी समोर तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ दरम्यान, ते कंप्रेस होऊन डाऊनवर्ड जातात आणि लीडरशिप बोनस रोलअप होतो, जे की आजपर्यंत इतिहासामध्ये कुठल्याही कंपनीनं असं केलेलं नाही आहे. इथं कधीच तुम्हाला आयुष्यभर तुम्ही असताना किंवा तुम्ही नसताना तुम्हाला रिन्युअल फीस कधीही द्यायची गरज नाही आहे. आणि विशेषतः सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात शेवटची गोष्ट, हा प्लॅन इंजिनिअर्ड केलेला आहे आपल्याला वेल्दी बनवण्यासाठी. संपत्ती तयार करण्यासाठी आपल्याला हा प्लॅन इंजिनिअर्ड केलेला आहे. जसं की मी याला म्हणतो एक प्रगतीचा मार्ग आहे. हा प्रगतीचा मार्ग सुरू होतो रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर. रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर या ठिकाणी कंपनी आपल्याला एकूण 10 प्रकारची उत्पन्न देते. जसं की एक उत्पन्नाचा प्रकार आपल्याला समजून घ्यायचा असेल तर सगळ्यात पहिले आपण एक परफॉर्मन्स बोनस इन्कम आहे, जे की 5% पासून 11% पर्यंत आपल्याला मिळतं. आता हे पर्सेंट नेमकं काय? जसं मी मित्र म्हणलो होतो की 60% पैसे ज्यावेळेस मी तुम्हाला सुरुवातीला मॉडेल दाखवत होतो, 60% पैसे जे मधल्या लोकांना जातात ना, तर हे पैसे आपल्याला मिळत असतात. तर ही पैसे मिळण्याची एक पद्धत आहे. ही पद्धत फक्त आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, की कशा पद्धतीनं 60% पैसे आपल्याला मिळतात. जसं की परफॉर्मन्स बोनसमध्ये 5% पासून 11% पर्यंत पैसे मिळतात. जसं की 18 BV पासून 10,779 BV 89 BV पर्यंत आपण बिझनेस केला तर आपण 5% ला असतो. आता ही BV काय? तर BV म्हणजे हे बिझनेस व्हॅल्यूम आहे. आपला बिझनेस पॉईंट्समध्ये मोजला जातो. त्याच्यामुळं बिझनेस व्हॅल्यूम आहे एक आणि दुसरा असतं पॉईंट्स व्हॅल्यू. ते याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पूर्ण ही गोष्ट समजून सांगेल. पण जसं एक थोडक्यात वरवर लेवल समजून घ्यायचे असतील तर आपल्याकडे 5%, 8%, 10% आणि 11% लेवल आहेत. नेमका या लेवल अचीव कशा होतात किंवा नेमका पैसा मिळतो कसा? तर या ठिकाणी समजा तुम्ही यात मी सगळ्यात पहिलं काम एकच सांगितलं आपल्याला, की आपल्याला फक्त एक आयुष्यामध्ये छोटासा बदल करायचा आहे. आजपर्यंत कुठल्या ना कुठल्या दुकानातून ह्या वस्तू खरेदी करतोय. तर आजपासून आपल्याला वेस्टेजमधून खरेदी करायच्यात. 1000, 2000, 3000च्या वस्तू त्या आपल्याला दुसऱ्या दुकानातून लागायच्यात. त्या आपल्याला वेस्टेजमधून खरेदी करायच्यात. आता हे खरेदी केल्याच्या नंतर सगळ्यात पहिलं काम याला एक करायचं, यूज द प्रॉडक्ट. आपल्याला प्रॉडक्ट यूज करायचे आहेत. काय यूज करायचे आहेत? कारण की जोपर्यंत आपण यूज करणार नाही, तोपर्यंत आपल्याला या प्रॉडक्टची क्वालिटी कळणार नाही. आणि क्वालिटी एक असा विषय आहे, की तो मी कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला किंवा कुणीही कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला, तो पटवून नाही देऊ शकत. ते यूज केल्याशिवाय कळणार नाही. आणि कंपनीसुद्धा तेच म्हणते, की अगोदर तुम्ही यूज करा. आम्ही तुम्हाला 30 डेज मनी बॅक गॅरंटी देतोय. तुम्ही वापर करा. जर तुम्हाला आवडले तर तुम्ही कंटिन्यू करा. नाही आवडले डेफिनेटली तुम्ही 30 दिवसाच्या आतमध्ये त्याला परत करा. भलेही ते प्रॉडक्ट वापरलेलं का असेना. गरजेचं नाही की ते सील पॅक असायला पाहिजेत. डेफिनेटली तुम्ही वापरलेले सुद्धा प्रॉडक्ट रिटर्न करू शकता. ते यूज करायचे आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं ते म्हणजे शेअर द प्रॉडक्ट. आपल्याला वेस्टेजचं कुठंही प्रॉडक्ट विकण्यासाठी सांगत नाही आहे. आपल्याला फक्त शेअरिंग करायचं आहे. जे की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत करतोय. जसे की उदाहरणार्थ हे डॉक्टर चांगले आहेत, ही शाळा चांगली आहे, हे क्लासेस चांगले आहेत, हे ट्युशन चांगलं आहे, मग म्युझियम चांगलं आहे, इथली गव्हर्नमेंट चांगली आहे, हे औषध चांगलं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण चांगलं लोकांना सांगत राहतो. पण डेफिनेटली याच्यामध्ये आपला कुठल्याही पद्धतीनं फायदा होत नाही. जसं की एखाद्या डॉक्टरचं आपण प्रमोशन केलं, ते डॉक्टर आपली कधीही फीस माफ करणार नाहीत. एखाद्या किराणा शॉपचा आपण ॲड्रेस सांगितला, तर किराणा शॉप आपल्याला कधीच कुठली वस्तू फ्रीमध्ये देणार नाही आहेत. पण डेफिनेटली हेच जर का वेस्टेजचे प्रॉडक्ट आपण यूज केल्याच्या नंतर 100% सॅटिस्फाईड झाल्याच्या नंतर शेअर करू शकतो. जसं की तुम्ही प्रॉडक्ट वापरलेत, 2-3 हजाराचे प्रॉडक्ट तुम्ही घेतलेत आणि वापरलेत. डेफिनेटली जर तुम्हाला आवडले तर तुम्ही शेअर करू शकता. समजा मी असं गृहीत पकडतो काही वेळासाठी, की हे प्रॉडक्ट तुम्ही वापरलेले आहेत आणि तुम्हाला या प्रॉडक्टची क्वालिटी चांगली वाटली. तर चांगली वाटल्याच्या नंतर आपण डेफिनेटली एक गोष्ट शेअर करू शकतो. समजा या पृथ्वीवर पूर्ण आपले 10, 15, 20 लोकं ओळखीचे आहेत. यांना आपण स्पष्ट एकच गोष्ट क्लिअर करायची, की मी वेस्टेजचे प्रॉडक्ट घेतले होते. ते मी वापरले. मला क्वालिटी वाईज, रिझल्ट वाईज खूप छान वाटले. तुम्ही पण एकदा वापरून पहा.
समजा या चालू महिन्यामध्ये तुम्ही एक 10 लोकांना सांगितलं आणि तुम्ही म्हणले म्हणून या प्रत्येकाने 5,000 बीव्हीचे परचेस केलं, खरेदी केली. तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आणि तुम्ही काय केलं टोटली एक 50,000 बीव्हीचा बिझनेस केला आहे. आता बाजारामध्ये हीच जर का कंडिशन पाहिली तर एखादा डॉक्टर असेल, एखादा शॉपवाला असेल, तुम्ही असं बरंचसं करता. पण हा जो बिझनेस होतो, हा बिझनेस त्या डॉक्टरचा होईल, एखाद्या शाळेचा होईल, एखाद्या ट्युशनचा होईल किंवा एखाद्या शॉपचा होईल. पण इथं वेस्टेज काय म्हणतं, की हे जे लोकं होते यांना आमचं दुकान माहीत नव्हतं. या लोकांना तुम्ही दुकान दाखवलंय. याच्यामध्ये हा जो बिझनेस आहे, हा तुमचासुद्धा झालेला आहे आणि या ठिकाणी जर 50,000 बीव्ही आपला बिझनेस झाला आहे, तर तुम्ही या ठिकाणी जसं इथं पॉईंट टेबल दिलेलं आहे, त्या हिशोबाने जर का पाहिलं, तुम्ही 10%ला जाता. आता डेफिनेटली इथं जो घेतोय त्याला पण पैसे मिळतात, जो दुकान दाखवतोय त्याला पण पैसे मिळतात. जसं की इथं 10%च्या हिशोबाने पाहिलं, तर ₹5,000 या ठिकाणी कंपनी ॲज अ कमिशन म्हणून बाजूला काढणार. पण या ठिकाणी 10 लोकांनी 5,000 बीव्हीची खरेदी केली होती. आता ते सर्वजण असतील 5%ला पॉईंट परफॉर्मन्स बोनसच्या पॉईंट टेबलच्या हिशोबानं. तर प्रत्येकाला ₹250-250 मिळतील. आणि असं जर का पाहिलं तर एक ₹2,500 कट करून आपल्या अकाउंटवर ₹2,500 येतील. मित्र एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. प्रॉडक्ट वापरून आणि शेअर करून जर 10 लोकांनाच फक्त आपण सांगितलं, की साधारणतः एक ₹2,500 आपल्या अकाउंटवर येतात. मार्केटमध्ये अशी तर कुठली एक अपॉर्च्युनिटी आपल्याकडे नाही आहे, की फक्त प्रॉडक्ट शेअर केल्याच्या नंतर एवढे मोठे आपल्याला पैसे मिळतात. डेफिनेटली ज्यावेळेस मी ही एप्रिल 2018ला गोष्ट ऐकली होती, मी एक गोष्ट समजून घेतलं होतं, जर शेअर करून पैसे येत असतील तर डेफिनेटली काही हरकत नाही आहे. असं करूनच मी सुरुवात केली. आता सपोज जसं की ही गोष्ट चांगली ही कळाल्याच्या नंतर दुसऱ्या महिन्यामध्ये आपण बिझनेस वाढवण्याचा प्रयत्न करणार. 10 लोकांच्या ऐवजी आपण 15 लोकांना ही गोष्ट शेअर करणार, वेस्टीजचे प्रॉडक्ट वापरा म्हणून. पण होता होता तशी गोष्ट झाली नाही. ज्या 10 लोकांना तुम्ही सांगितलं, त्याच लोकांनी ते प्रॉडक्ट संपल्याच्या नंतर परत तेच प्रॉडक्ट घेतले. सेम बिझनेस झाला. आता जर मी प्रश्न विचारला, तर या ठिकाणी पैसे किती यायला पाहिजेत? तर डेफिनेटली बऱ्याच लोकांचं उत्तर एकच येईल, की तेवढेच पैसे यायला पाहिजेत. बरोबर आहे, तेवढेच पैसे यायला पाहिजेत. पण आपला जो मार्केटिंग प्लॅन आहे, हा 4 फोल्ड प्लॅन आहे. इथं हा बिझनेस ॲक्युमुलेटिव्ह आहे. इथं हा बिझनेस प्लस होतो. तुमचा टोटल बिझनेस होतो मागच्या महिन्याचा 50,000, या महिन्याचा 50,000. टोटल 1,00,000 बीव्ही होतात आणि 1,00,000 बीव्ही 11%ला. या हिशोबाने जर का पाहिलं तर साधारणतः आपल्या अकाउंटवर ₹5,500 म्हणजे जवळजवळ ₹5,500 येतात. मित्र एक गोष्ट लक्षात या ठिकाणी येते. इथं फक्त प्रमोशनच आहे. या ठिकाणी डिमोशन बिलकुल नाही आहे. जसं आपण मी 2 महिन्याचं एक्झाम्पल घेतलं. या ठिकाणी कुणाला 3 महिने लागू शकतात, कुणाला वर्षही लागू शकते. नो डाऊट. आपल्या आपल्या वेळेच्या हिशोबाने आपण ही गोष्ट करू शकतो. पण ज्यावेळेस आपण 11%ला जातो, त्याच्यानंतर कंपनी आपल्याला एक सन्मानाचं पद देते, ज्याला म्हणतात डायरेक्टर आणि या डायरेक्टरला बोनस म्हणून 4% प्लस 2% हे कशा पद्धतीने मिळतात ते समोर सांगेन. अशी एकूण 6%ची पार्टनरशिप आपल्याला मिळते. ही पार्टनरशिप डायरेक्ट कंपनीमध्ये मिळते. मित्रो, आत्तापर्यंत जर का विचार करायचा म्हणलं तर बऱ्याच गोष्टी आपण मार्केटमध्ये आत्तापर्यंत शेअर करतोय. ही गोष्ट चांगली आहे, ती गोष्ट चांगली आहे. कुठल्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला तशा पद्धतीनं काही शेअर मिळालेले नाही आहेत, की नाही बा तुमचे 50% शेअर आहेत. कुठल्या ट्युशनमध्ये मिळणार नाही, या कुठंच आपल्याला हे मिळणार नाही. पण वेस्टीज हे देत आहे. आणि वेस्टीजमध्ये 6%ची पार्टनरशिप जी आपल्याला मिळतं डायरेक्टर झाल्याच्या नंतर, या ठिकाणी आपण कुठल्याही पद्धतीची इन्व्हेस्टमेंट केलेली नाही आहे कंपनीमध्ये, ना की वेस्टीजचे शेअरसुद्धा खरेदी केलेले आहेत. तरीसुद्धा आपल्याला कंपनी 6%ची पार्टनरशिप देते. आता या ठिकाणी टोटल जो कंपनीचा टर्नओव्हर होत असतो, त्याच्यातून जे डायरेक्टर बोनस पॉईंट्स असतात, त्याच्यानंतर जे पॉईंट्स कॅल्क्युलेशन केल्याच्यानंतर हे मिळतं. पण सिम्पलीमध्ये एकच गोष्ट आपल्याला समजून घ्यायची, की साधारणतः एक डायरेक्टर जो माणूस वेस्टेजमध्ये होतो, त्याचं इन्कम नियर अबाउट एक 5 ते 10,000च्या आसपास वेस्टेजमध्ये असतं. हे मी कशासाठी सांगतोय, कारण की इथून पुढचे जे इन्कम आहेत, हे समजायला तुम्हाला सोपं जाईल. जर डायरेक्टर झाल्याच्या नंतर 5 ते 10,000पर्यंत आपण इन्कम घेऊ शकत असेल, तर इथून पुढचं जे इन्कम आहे, जर आपण डायरेक्टर झालो आणि या बिझनेसमध्ये पुढचं काम काय करायचं आहे, आपल्याला शेअरिंग करत असतानाच काही जे जीवाभावाचे लोकं आहेत, की ज्यांना आपल्याला असं वाटतं, की नाही त्याने सुद्धा हा बिझनेस करायला पाहिजे. तशापैकी एका व्यक्तीला या बिझनेसमध्ये घेऊन यायचं आणि या बिझनेसमध्ये आल्याच्यानंतर फक्त या फॉर्म्युल्यावर काम करायचं.
जसं की हा फॉर्म्युला सिम्पल आहे. हा फॉर्म्युला सरळ सरळ लर्न, टीच, अर्न, ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण शिकणे, शिकवणे आणि कमवणे. का शिकणं गरजेचं आहे? कारण की अशा पद्धतीचा फॉर्मॅटमध्ये काम करून आपल्या पूर्ण परिवारामध्ये एवढा प्रचंड पैसा कोणी कमवत नाही. ही गोष्ट आपल्यासाठी नवीन आहे. याच्यासाठी आपल्याला शिकावं लागेल. जर ही गोष्ट आपण शिकलो तर फक्त आपल्याला शिकवायचं आहे की डायरेक्टर कसं घडलं जातं, कसं होतो माणूस, एवढं फक्त आपल्याला शिकवायचं आहे. आणि जर आपण शिकण्यामध्ये आणि शिकवण्यामध्ये जर का सक्षम असलो किंवा आपण स्वतःला तेवढं डेव्हलप करू शकलो, डेफिनेटली या बिझनेसमधून तुम्ही प्रचंड कमाईसुद्धा करू शकता. जसं की इथे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही डायरेक्टर झालात आणि तुम्ही फक्त एका व्यक्तीला डायरेक्टर केलं तर कंपनी या ठिकाणी तुम्हाला 2 नवीन इन्कम देते. पहिलं इन्कम बिझनेस बिल्डिंग बोनस, जे की 14% आपल्याला मिळतं, आणि लीडरशिप ओव्हररायडिंग बोनस, जे की 17% मिळतं. जे की दोन्ही गोष्टी ह्या रोल ऑन होणाऱ्या गोष्टी आहेत, जे की मार्केटमध्ये कुठलीही कंपनी आजच्या डेटला देत नाही आहे. जर टोटल वर पाहायचं झालं तर 31% आपल्याला परत पार्टनरशिप वाढवून मिळते मागच्या इन्कमपेक्षा. विचार करा मित्र, जर 6% जर आपण 5 ते 10 हजाराचं इन्कम घेत असेल, फक्त आपल्या सोबत एका व्यक्तीला आणून त्याला फक्त आपल्याला डायरेक्टर व्हायला शिकवायचं आहे, त्याची मदत करायची. त्याला शिकवल्याच्या आणि त्याला मदत केल्याच्या परिणामस्वरूपी किंवा त्याचा एक रिझल्ट, त्याचा आउटपुट म्हणून जर का 31%ची पार्टनरशिप जर वेस्टेजमध्ये मिळत असेल, तर आपलं इन्कम कुठल्या लेवलवर असू शकतं. तर या ठिकाणी तुम्ही सिल्वर डायरेक्टर ही लेवल असते तुमची, आणि या लेवलवर तुम्ही हायेस्टली एक 1.25 लाख ते 1.5 लाखाच्या आसपाससुद्धा तुम्ही महिन्याचं उत्पन्न घेऊ शकता. ते डिपेंड करतं तुमच्या बिझनेसवर, तुमच्या पोटेन्शियलवर. जसं मी म्हणत होतो की तुम्ही एक डायरेक्टर केल्याच्या नंतर ते 2 इन्कम मिळतात. तसंच जर तुम्ही अजून एका व्यक्तीला बिझनेसमध्ये आणलं आणि अशाच पद्धतीनं त्यालासुद्धा डायरेक्टर व्हायला शिकवलं, त्याचीसुद्धा मदत केली, तर कंपनी परत एक इन्कम सुरू करते, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल फंड. आणि इथं 3% पार्टनरशिप अजून आपल्याला कंपनी वाढवून देते. आणि याच्या अगेन्स्टमध्ये हे पैसे आपल्याला देत नाही, कंपनी स्वतःकडे जमा करून ठेवते. आणि याच्या अगेन्स्टमध्ये वर्षातून 2 वेळा मिडल ईस्ट, आशिया, जो की फेब्रुवारी-मार्चमध्ये टूर असतो कंपनीचा, आणि आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये साधारणतः एक ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या दरम्यान हा टूर असतो. एक सिंपल फक्त एकच आहे की 2 लोकांना या बिझनेसमध्ये जर आपण डायरेक्टर केलं, ट्रॅव्हल फंडच्या माध्यमातून जगभर फिरण्याची संधीसुद्धा आपल्याला वेस्टेजच्या माध्यमातून मिळते. जर पाहायचं झालं तर 2004 पासून आजपर्यंत कंपनी स्कॉटलंडला, लंडनला, हाँगकाँगला, ताश्केंटला, मकाऊला, दुबई, ॲम्स्टरडॅम, मलेशिया, सिंगापूर, पॅरिस, बीजिंग, रशिया, बाली असे बरेच कंपनीचे टूर झालेले आहेत. रिसेंटली 2019ला जो टूर झालेला आहे तो झालेला आहे थायलंड, मलेशिया, सिंगापूर, 3 देशाचा टूर होता. आपण कितीही विचार केला तर वर्षातून, 2 वर्षातून, 10 वर्षातून बरेच लोक बाहेर देशात जाण्याचा विचारसुद्धा करत नाहीत. पण जर इथे एकमेकांची मदत जर आपण केली, एकमेकांना जर आपण शिकवण्यात मदत केली, घडवण्यात मदत केली, तर आपण सहजपणे बाहेर देशात जाऊ शकतो. जसं की मी अगोदरच्या इन्कममध्ये सांगितलं होतं की तुम्ही डायरेक्टर होते, 2 लोकांना डायरेक्टर केल्याच्यानंतर जसं तुम्हाला ट्रॅव्हल फंड मिळतो, फक्त एका व्यक्तीला या बिझनेसमध्ये घेऊन यायचं आहे नवीन. 3 लोकांना डायरेक्टर करायचं आहे. नवीन इन्कम जे आपल्याला सुरू होतं ते होतं कार फंड. इथं आपली 5% पार्टनरशिप अजून कंपनीसोबत वाढते, आणि इथं मॅक्झिमम कंपनी आपल्याला ₹80,000 प्रति महिन्याला देते. याच्यापेक्षा जास्त आपल्याला मिळत नाहीत. इथं कॅपिंग लावलं जातं. विचार करा मित्र, जर ₹80,000 प्रति महिन्याला फक्त आपल्याला 4 व्हीलर घेण्यासाठी आली, तर कुठली 4 व्हीलर आपण घेऊ शकतो? जसं की इथं काही अचिव्हर्स तुम्हाला दिसतील, या गाडीचे लोगो तुम्ही पाहून डिसाईड करू शकता, पाहू शकता, एक इमॅजिन करू शकता कुठल्या लेवलच्या गाड्या लोक घेत आहेत वेस्टीजच्या कार फंडमधून. जसं की या ठिकाणी ऑडी आहे, मर्सिडीज आहे, BMW आहे, वॉल्वो आहे. अशा बऱ्याच प्रकारच्या आपण लक्झरियस 4 व्हीलर या बिझनेस इन्कमच्या माध्यमातून घेऊ शकतो. लास्ट नॉट बट लिस्ट, तुम्ही डायरेक्टर झाला होता, 3 डायरेक्टरवर आपण कार फंड इन्कम घेतलं होतं. जर नवीन 3 लोकांना आपण आणलं आणि असंच त्यांनाही डायरेक्टर होण्यात मदत केली, त्यांनाही शिकवलं, तर कंपनी या ठिकाणी आपल्याला एक नवीन इन्कम देते. ते इन्कम म्हणजे हाऊस फंड. इथं परत 3% पार्टनरशिप वाढते.
आणि मॅक्झिमम या ठिकाणी आपल्याला 1 लाख पर मंथ, 1 लाख प्रति महिना घर घेण्यासाठी, बांधण्यासाठी मिळतं. आणि या माध्यमातून बऱ्याच लोकांनी आजपर्यंत त्यांची स्वप्नातली घरं, प्रॉपर्टी परचेस केलेल्या आहेत. सिम्पली मला फक्त एकच गोष्ट या ठिकाणी क्लिअर करायची होती, की या पद्धतीनं जर आपण शिकण्याच्या भूमिकेत असेल, शिकवण्याच्या भूमिकेत असेल, तर डेफिनेटली या बिझनेसच्या माध्यमातून प्रचंड पैसा कमवू शकतो. तरीसुद्धा आपल्या डोक्यामध्ये एक प्रश्न शिल्लक असतो, हे कसं शक्य आहे? सिम्पली एका मिनिटात मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, की येणारे इथून पुढे 6 महिने ते 1 वर्षभर जर का तुम्ही प्रामाणिकपणे पार्ट टाईम असेल किंवा फुल टाईम असेल, जर याला वेळ दिला, तर तुम्ही प्रति महिना 1 लाख रुपये कमवू शकता. कसं? याच्यासाठी सिंपल एकच काम करायचे या ठिकाणी तुम्ही आहेत. तुम्हाला आज फक्त एकच सिंपल बदल करायचा आहे तुमच्या आयुष्यात. तुम्हाला दुकान बदलायचं आहे. दुकान बदलल्याच्या नंतर 1000, 2000, 3000च्या वस्तू तुम्हाला घ्यायच्यात. घेऊन त्याचा वापर करणं सुरू करायचं आहे. जर तुम्हाला नाही आवडल्या तर तुम्ही त्या परत करू शकता. पण जर याला पॉझिटिव्ह वेनं घेतलं, ह्या समजा तुम्हाला आवडल्या, त्याच्यानंतर फक्त एकच काम करायचं, जो मी मार्केटिंगचा प्लॅन तुम्हाला शिकवतोय किंवा सांगतोय, हा फक्त तुम्हाला एकदा शिकून घ्यायचा आहे. आयुष्यात कधीही शिका. आणि हे शिकल्याच्या नंतर जसं तुम्ही दुकान बदललं, तर दुकान बदलल्याच्या नंतर ते 6 चांगले लोक या पृथ्वीवर तुमचे चांगले ओळखीचे असतील, परिचयाचे असतील. यांना दुकान बदलण्यात मदत करा. चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट त्यांच्याकडे घेऊन जा. त्यांना सांगा आजपासून तुम्ही वेस्टेजचे प्रोडक्ट वापरणं सुरू करा. जसं मी अगोदर पण क्लिअर केले, की हा बिझनेसचा मॉडेल सिंपल आहे. लर्न, टीच, अर्न हा फॉर्म्युला आहे. शिकणं गरजेचं आहे, शिकवणं गरजेचं आहे, तरच आपण पैसे कमवू शकतो. काय शिकलं तर आपण? दुकान बदलणं हे शिकलो. 2-3 हजाराचे प्रोडक्ट कुठल्या आणि कुठल्या दुकानातून आपल्या घरी यायचे, आज वेस्टेजमधून येत आहेत. नंबर 3 हा मार्केटिंगचा प्लॅन फक्त आपल्याला शिकायचा आहे. आणि ह्याच गोष्टी तर 6 लोकांना आपल्याला शिकवायच्यात. सिंपल. त्याच्यानंतर जे काम राहतं ते फक्त राहतं मदतीचं, सहकार्याचं आणि एकमेकांना समोर घेऊन जाण्याच्या शर्यतीचं. जसं या 6 लोकांना आपण ह्या गोष्टी शिकवल्यात, ह्या शिकवत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही एकटे नाही आहेत. ते या ठिकाणी तुमची सपोर्ट सिस्टीम तुमच्यासोबत, तुमच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. जसं की तुमची अपलाईन, अपलाईनची अपलाईन, एज्युकेशन सिस्टीम, कंपनी, अशा बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत उभ्या आहेत तुमच्या सक्सेससाठी. जसं या 6 लोकांना तुम्ही ह्या गोष्टी शिकवल्या, जसे तुम्ही यांची मदत करणार, तुम्हालासुद्धा या गोष्टी मदत करतात. समजा ही गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपल्याला 1 महिना लागला. जसं की मी एक्सप्लेन करतो, 6 महिन्यात ते 1 वर्षात कसं हे शक्य आहे. जसं या 6 लोकांना किंवा 6 लोकांचं आपण नेटवर्क बनवलं आहे, तसं यांना मदत करून यांना हे तयार करायला समजा 2 महिने लागले. 36 लोकांचं नेटवर्क बनवायला यांना 2 महिने लागलेत. आपलं काम परत तिथंसुद्धा जाऊन एकच आहे. यांना शिकवणं आणि सोबत काही नवीन नवीन गोष्टी शिकत राहणं. सेम अशाच गोष्टी जर का 216 लोकं परत इथं रिटर्न होतात, या गोष्टीला लागले 3 महिने. तुमच्यासही सगळ्यांची बेरीज जर का केली तर या ठिकाणी होतात 246 लोकं. हे प्रत्येकजण कुठून ना कुठून आपल्या घरामध्ये वस्तू आणत होता. आजपासून वेस्टेजमधून ही गोष्ट आणतायत. 3-3 हजार फॉर एक्झाम्पल ह्या वस्तू घेत आहेत. या ठिकाणी आपलं प्रति महिन्याचं उत्पन्न असू शकते 1 लाख रुपये. ठीक आहे, हे फार फास्ट झालं समजा. एवढं आपल्याकडून शक्य नाही झालं. 150 लोकांचं जरी आपण नेटवर्क बनवलं, तरी आपण या ठिकाणी 50,000 रुपये प्रति महिना इन्कम घेऊ शकतो 3 महिन्यामध्ये. जर एखाद्याला एवढंही शक्य नाही झालं, 80 लोकं जरी केले आपण, 80 लोकांना जरी दुकान बदलण्यात मदत केली, तरीसुद्धा आपल्या या ठिकाणी 30,000 प्रति महिन्याचं इन्कम असू शकतं. हे थोडं स्पीडमध्ये झालं, पण एखाद्याकडं वेळच नाही आहे. समजा ही गोष्ट त्यानं 1 वर्षात पूर्ण केली, 2 महिन्याच्या गोष्टीला 2 वर्ष लागले, 3 वर्षाच्या गोष्टीला 3 वर्ष लागले, तरीसुद्धा काही हरकत नाही. हळूहळू पार्ट टाईम, फुल टाईम आपल्या वेळेच्या हिशोबानं आपण ह्या गोष्टी करू शकतो. आणि हे करत असताना समजा एखाद्याला असं वाटलं की नाही, 1 लाख रुपये प्रति महिना माझ्यासाठी, 1 लाख पर मंथ इन्कम माझ्यासाठी सुटेबल नाही आहे, मला याच्यापेक्षा जास्त करायचं आहे. सिंपल एकच स्टेप समोर जायचं आहे आपल्याला. जर 216 लोकांपर्यंत किंवा जे 250 लोकं आपल्या टीममध्ये होते, यांनासुद्धा आपण तेच काम केलं, शिकवण्याची जर का प्रोसेसमध्ये असलो,
तर 216 नंतर 1255, 1296 लोक होतात. आणि टोटल जर का केली तर ते बाय मिस्टेक झाले 1255, 1296 लोक होतात. आणि टोटल जर का सगळ्यांची बेरीज केली तर 1555 लोक होतात. या प्रत्येकाच्या घरात जर का 3-3 हजाराच्या वस्तू लागत असतील आणि त्या आपल्या माध्यमातून जर का वेस्टेजच्या त्यांच्या घरामध्ये जात असतील, तर या ठिकाणी आपलं पर मंथ इन्कम असू शकतं 8 लाख रुपीज, 8 लाख रुपये. विचार करा मित्र. ठीक आहे, 3,000 अफोर्ड नाही करू शकत, आपल्या नेटवर्कमध्ये एवढ्या कॅपॅसिटीचे लोक नाही आहेत, नो डाऊट, काही प्रॉब्लेम नाही. या प्रत्येकानं 1,000 रुपयाचा जरी बिझनेस केला, बिझनेस इन द सेन्स त्यांच्या घरामध्ये 1,000चं लागत होतं, दुसरीकडून घ्यायच्याऐवजी वेस्टेजमधून घेतला, तरीसुद्धा आपलं इन्कम या ठिकाणी राहू शकतं 2 लाख रुपये. एवढंही शक्य नाही झालं 500 रुपये, तरीसुद्धा आपलं इन्कम 1 लाख पर मंथ राहू शकतं. मग या प्रोसेसला तुम्ही ॲज अर्ली ॲज पॉसिबल करून जेवढ्या शक्य, जेवढ्या फास्ट होईल तेवढं करू शकता. याला तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता. पण एक सक्सेसचा प्रिन्सिपल आहे, सक्सेस लव स्पीड. जेवढ्या तुम्ही स्पीडमध्ये करणार तेवढा तुम्हाला त्रास कमी होणार आणि कमी त्रासामध्ये तुम्ही प्रचंड इन्कम या बिझनेसच्या माध्यमातून कमवू शकता. जेवढं तुम्ही हळूहळू करणार तेवढा जास्त तुम्हाला त्रास होणार. मित्र, डिसिजन घ्या, कामाला लागा. डेफिनेटली या बिझनेसमध्ये कुठलीही गोष्ट काही अवघड नाही आहे. अवघड का नाही आहे म्हणतोय मी, कारण की या ठिकाणी आपले पैसे जातच नाही आहेत. आपली इन्व्हेस्टमेंट ॲज अ बिझनेस म्हणून या बिझनेसमध्ये 0 रुपये आहे. त्याच्यामुळं आपलं या ठिकाणी जाण्याचा काही संबंध नाही आहे. जे काही असेल त्या सगळ्या गोष्टी येणारच आहेत. मग नॉलेज असेल, पैसे असतील आणि त्या पैशाच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी आपल्याकडे येतील त्या गोष्टी असतील. पण अजूनही एक प्रश्न शिल्लक राहतो. एवढी सगळी माहिती समजून घेतल्याच्यानंतर बरेच लोक मला हा प्रश्न विचारतात, ठीक आहे सर, आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, हा बिझनेस आम्ही का करायचा? डेफिनेटली हा प्रश्न असू शकतो. हा बिझनेस का करायचा? तर माझ्याकडे 2-3 कारणं आहेत. हे 2-3 कारणं मी समजून सांगायचा प्रयत्न करतो. सगळ्यात पहिली गोष्ट, मी काही एक्झाम्पलमधून ही गोष्ट क्लिअर करतोय, जसं की सिद्धार्थ संकेत. ज्यावेळेस मी वेस्टेजमध्ये जॉईन केलं होतं, सुरुवात केली होती, त्यावेळेस सगळ्यात सुरुवातीला या माणसाचा चेहरा मी पाहिला होता. ते आहेत माझे सिनियर मिस्टर सिद्धार्थ सिंग सर, नोएडा उत्तर प्रदेशचे आहेत. 2008ला यांनी बिझनेस स्टार्ट केला होता. वेस्टेजमध्ये येण्याच्या अगोदर यांनी बरेचसे छोटे मोठे उद्योग केलेले होते, जसे की टेप रेकॉर्डरच्या कॅसेट होलसेलमध्ये विकणे असेल, किंवा एक कंपनी होती तिथंसुद्धा हे काम करत होते. पण एक डिसिजन घेऊन, एक पॅशनेट होऊन या व्यक्तीने या बिझनेसमध्ये काम करणं स्टार्ट केलं. जून 2008ला ज्यावेळेस यांनी स्टार्ट केलं होतं, यांचा पहिल्या महिन्याचा जो चेक होता या बिझनेसच्या माध्यमातून तो होता 56,000चा. आज 2021 आहे. आज जवळजवळ 13 वर्ष या व्यक्तीला कंप्लीट झाले आहेत. आज जर का यांचं मंथली इन्कम पाहिलं तर ते नियर अबाउट 1 करोड प्लस आहे. मित्र, थोडा तर विचार करा, मी कुठल्या बिझनेसबद्दल सांगतोय. एक असा बिझनेस ज्याच्यामध्ये आपण 1 रुपयासुद्धा गुंतवणूक केलेली नाही आहे आणि त्या बिझनेसच्या माध्यमातून आपण करोडो रुपये महिन्याला कमवू शकतो. अचिव्हमेंटची गोष्ट केली तर आज बऱ्याचशा प्रॉपर्टी सरांनी घेतलेल्या आहेत. 4 व्हीलर पाहायचे असतील तर 4 व्हीलर या पिक्चरमध्ये तुम्हाला क्लिअरली दिसत आहेत कुठल्या ब्रँडच्या आहेत. Hyundai आहे, महिंद्रा आहे, मर्सिडीज आहे, वॉल्वो आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर का झालं तर अतिशय सामान्य बॅकग्राऊंडचे लोकसुद्धा या बिझनेसमध्ये येऊन खूप चांगल्या पद्धतीनं पैसे कमवत आहेत. जसे की हे जितेंद्र नाईक सर आहेत, ओडिसाचे आहेत सर. या बिझनेसमध्ये येण्याच्या अगोदर हे सायकलवर वेगवेगळ्या खेड्यामध्ये जाऊन, 2-3 खेड्यामध्ये जाऊन हे ट्युशन घ्यायचे. एक ट्युशन घेणारा माणूस 2010 पासून तर 2021पर्यंत आज जर पाहिलं तर ऑडी Q3 गाडीमध्ये फिरतोय. एक 3 मजली जवळजवळ 3 करोडच्या आसपास यांचा एक जबरदस्त बंगला यांनी यांच्या गावाकडे बांधलेला आहे. आणि सगळ्यात विशेष गोष्ट काय, की जितेंद्र नाईक सरांनी स्विमिंग पूल बांधलाय, तो पण टेरेसवर. यांच्या स्वप्नात एक गोष्ट होती की टेरेसवर स्विमिंग पूल बांधायचा आहे, याने तो बांधला. आज महिन्याची जर का अर्निंग पाहिली तर एक नियर अबाउट 20 ते 25 लाख रुपये महिन्याला हे कमवत आहेत. याच्याही पलीकडे हा बिझनेस सुरू करायचा, कधी सुरू करायचा, केव्हा सुरू करायचा, बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये प्रश्न असते. याच्यासाठी मी हे स्पेशल उदाहरण देतो. हे आहेत रमेश पुनानी सर, नवी दिल्लीचे आहेत.
इलेक्ट्रिकल इंजिनियर होते, रिटायर झाल्याच्या नंतर हा बिझनेस स्टार्ट केला. विचार करा मित्र, रिटायर झाल्याच्या नंतर बरेचशी लोक असे म्हणतात की आता कोणासाठी करायचं आहे. याने हा बिझनेस रिटायर झाल्याच्या नंतर सुरुवात केलेली आहे. 2004 पासून तर आजपर्यंत हे कंपनीसोबत काम करतायत. आज महिन्याची अर्निंग जर का पाहिले तर मोर दॅन 30 लाखच्या आसपास यांचं महिन्याचं इन्कम आहे. आज वयवर्ष 74 आहे, पण माझ्यापेक्षा सुद्धा हे तरुण आहेत. गाड्या घोड्यांचा विचार केला तर मर्सिडीज असेल, छोट्या मोठ्या गाड्या असतील, बऱ्याचशा यांनी प्रॉपर्ट्या सुद्धा घेतलेल्या आहेत वेस्टीजच्या माध्यमातून. दुसरी गोष्ट, या बिझनेसच्या माध्यमातून पैशासोबत मान सन्मान सुद्धा मिळतो. जसं की अजून एक एक्झाम्पल आहे, कपल आहे, महाराष्ट्रातील कपल आहे, मुंबईचं, दीपाली पत्रावाला आणि निलेश पत्रावाला. माझे अपलाईन, माझे ग्रेट मेंटर, यांच्या मार्गदर्शनाखाली मी हा बिझनेस करतो आहे. ॲक्च्युली हा बिझनेस सुरू केला होता एका महिलेनं, दीपाली पत्रावाला मॅडमनं, महिन्याला 1500 ते 1600 रुपये अर्निंग करण्यासाठी. नवऱ्याला पैसे मागण्याची आवश्यकता नाही, आपला खर्च आपण भागवू शकतो, या उद्देशानं या बिझनेसचे स्टार्ट केलं होतं 2008ला. आज साधारणतः 9-10 वर्षामध्ये आज जर यांचं पाहिलं, महिन्याचं उत्पन्न 50 लाख रुपये मित्र. एक महिला असून जर एवढ्या मोठ्या लेवलवर जात असेल, आज जर यांना पाहिलं तर कितीतरी लाखो लोक असे आहेत यांना फॉलो करतात, यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करतात. प्रचंड मान सन्मान मिळतोय. एक 1500 ते 1600 रुपये महिन्याची कमाई करण्यासाठी आलेली एक महिला जर या व्यवसायाच्या माध्यमातून महिन्याला आज 50 लाख प्लस जर उत्पन्न घेत असेल, कुठल्या बिझनेसबद्दल आपण विचार करतोय. गाड्याघोड्याचा विचार केला तर मॅडमकडे 3 गाड्या आहेत आणि जवळजवळ 4 प्रॉपर्ट्या यांनी परचेस केलेल्या आहेत. हायेस्ट प्रॉपर्टी जी घेतलेली आहे ती लोणावळ्यात घेतलेली आहे. जवळजवळ 12 करोडची प्रॉपर्टी घेतलेली हाऊस फंडच्या माध्यमातून. त्याच्यानंतर अंजनी कुमार, कंपाऊंडर राहिलेला माणूस, 400 रुपये महिन्यानं काम करणारा माणूस, आजच्या डेटला 4.5 करोडच्या घरामध्ये राहतोय आणि महिन्याचं 15 लाख रुपये इन्कम घेतोय मित्र. अजून कसल्या पद्धतीचा मान सन्मान पाहिजे, कशा पद्धतीनं आयुष्य बदलायला पाहिजे. डेफिनेटली या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आयुष्य बदलू शकतं. फक्त ती जिद्द लागते स्वतःमध्ये. जर आपण निश्चित केलं तर आपण काही पण होऊ शकतो. या बिझनेसचा हा प्लॅटफॉर्म आहे की जे आपला पूर्ण आयुष्य बदलू शकतं. अजून एक सगळ्यात महत्त्वाचं कारण की ज्या कारणामुळं मी या बिझनेसमध्ये आलो, डेफिनेटली ही गोष्ट खूप मॅटर करते आजच्या डेटमध्ये, जे की परिवाराची सुरक्षितता. सुदर्शन मोहंती सरांकडे पाहून मी या बिझनेसमध्ये आलो. प्रॉपर कटक उडीसाचेच सर 2010ला या बिझनेसमध्ये आले. या बिझनेसमध्ये येण्याच्या अगोदर एका बँकेमध्ये कर्मचारी होते. 2010ला यांनी या बिझनेसची स्टार्ट केली. 2017पर्यंत त्यांनी जबरदस्त बिझनेस केला. फेब्रुवारी 2017ला यांच्यासोबत एक वाईट घटना झाली. सुदर्शन मोहंती सर या जगातून निघून गेले. त्यांच्या पश्चात त्यांचा परिवार होता. ज्या महिन्यात मोहंती सर गेले त्या महिन्यात त्यांचं महिन्याचं इन्कम साधारणतः एक 7-7.5 लाख होतं. जनरली काय होतं, माणूस बंद, काम बंद, पैसा बंद, शटर बंद, पैसा बंद. आजच्या डेटला भलेही आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची जरी जॉब असेल तरी आपल्याला पेन्शन नाही आहे. आपण आपल्या पगारीतीलच पैसे बाजूला ठेवून परिवाराला सुरक्षा नाही देऊ शकत. आज मोहंती सर नाही आहेत तरीसुद्धा यांचं आज महिन्याचं इन्कम 15 ते 20 लाख रुपये मित्र. मोहंती सरांचं एक स्वप्न होतं की त्यांना जगवार गाडी घ्यायची होती. 2019ला यांच्या पश्चात 2 वर्षानंतर यांच्या पत्नीने त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. यांनी जवळजवळ 1 करोडची एक जगवार गाडी घेतली.
मित्र, विचार करा कुठल्या बिझनेसबद्दल सांगतोय. माणूस अजून जिवंत नाही आहे. कमाई सुरू आहे. अजून कुठल्या पद्धतीनं आपण परिवाराला सुरक्षा देऊ शकतो. असे बरेचसे एक्झाम्पल आज वेस्टेजमध्ये पाहण्यासारखे एक्झाम्पल आहेत. थँक्यू मित्र. थोडासा जर आपण विचार केला, या बिझनेसला आपण प्रॉपरली समजून घेऊन अजून थोडासा अभ्यास करून स्टार्ट करायला पाहिजे, पॉझिटिव्ह वेने घ्यायला पाहिजे. अजून तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जर माहिती पाहिजे असेल तर या चॅनलवर तुम्हाला ही माहिती मिळू शकते. डेफिनेटली तुम्ही सबस्क्राईब करून प्रत्येकाचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तुम्ही माहिती घेऊ शकता. गुगलवर असेल, फिकीच्या वेबसाईटवर असेल, वर्ल्ड फेडरेशन ऑफ डायरेक्ट सेलिंग असोसिएशन असेल. डेफिनेटली आपण आपला अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास करून तुम्ही या व्यवसायाची सुरुवात करू शकता. तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता. तुम्ही तुमच्या परिवाराचं आयुष्यसुद्धा बदलू शकता. ह्या ज्या गोष्टी मार्केटमधून आपल्याला काही केल्याच्या नंतर मिळत नाहीत, त्या आपल्याला वेस्टेजमधून मिळू शकतात. फक्त आयुष्यामध्ये एक सिंपल बदल केल्याच्या नंतर, एक सिंपल दुकान बदलल्याच्या नंतर. एवढा छोटा बदल आहे, पण एवढा छोटा बदल केल्याच्या नंतर आयुष्यामध्ये खूप मोठा बदल होऊ शकतो. धन्यवाद मित्रो. एवढ्या वेळापासून तुम्ही माझ्यासोबत जे थांबून राहिलात, सर्व गोष्टी तुम्ही समजून घेतल्या, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. परत आपल्या सगळ्यांना एकच माझी विनंती आहे, थोडंसं पॉझिटिव्हली विचार करून आपण या गोष्टी करायला पाहिजेत. एक नवीन सुरुवात करायला पाहिजेत. ज्यांनी कोणी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला, परत एकदा त्यांच्यासोबत बसा. अजून एकदा व्यवस्थित या बिझनेसला समजून घ्या. बारीक बारीक बारकावे समजून घ्या. बिझनेसची सुरुवात करा आणि येणाऱ्या 1 ते 4 वर्षामध्ये या व्यवसायाच्या माध्यमातून महिन्याला 1 ते 5 लाख रुपये कमवण्यास सुरुवात करा मित्र. आपली आणि आपल्या परिवाराची सुरक्षा आपल्या हातात आहे. डेफिनेटली आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. सगळं पोटेन्शियल आपल्यामध्ये. जेवढं जास्त तुम्ही स्वतःला स्वतःच्या लायक समजणार, तेवढं जास्तीत जास्त वेस्टेज तुम्हाला भरभरून देणार. विश यू वेल्थ. थँक्यू. थँक्यू सो मच. खूप वेळापासून तुम्ही माझ्यासोबत थांबलात, याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. असंच आमच्यासोबत जोडून राहा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. अपलाईन डाउनलाईनमध्ये ह्या गोष्टी तुम्ही सर्व स्प्रेड करू शकता, जेणेकरून ही माहिती मराठीमध्ये पूर्ण लोकांना क्लिअर होईल. खूप खूप थँक्यू. खूप खूप धन्यवाद. असंच आपण भेटत राहू. थँक्यू. विश यू वेल्थ.